नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये संजय गांधी निराधार योजना आणि या अंतर्गत येणाऱ्या विविध योजनांतील लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। म्हणून मित्रांनो, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण विशेषतः सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। तसेच काही लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळालेला आहे, तर काही लाभार्थी अजूनही हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत। ज्या लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळालेला नाही त्यांच्यासाठी देखील आजची माहिती महत्त्वाची आहे। म्हणून मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल किंवा पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून संजय गांधी निराधार योजना आणि इतर शासकीय योजनांबाबत येणारी प्रत्येक महत्त्वाची माहिती तुम्हाला वेळेवर मिळू शकेल। चला तर मग कोणताही वेळ न घालवता आजच्या महत्त्वाच्या माहितीकडे वळूया। मित्रांनो, ही माहिती केवळ संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठीच नाही, तर विविध सहाय्य आणि निवृत्ती वेतन योजनातील लाभार्थ्यांसाठी देखील महत्त्वाचा आहे। यामध्ये श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी, तसेच इंदिरा गांधी अपंग निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी यांचाही समावेश आहे। म्हणून या सर्व योजनातील लाभार्थ्यांनी आजची ही माहिती काळजीपूर्वक ऐकणे महत्त्वाचे आहे। सर्वप्रथम एक गोष्ट जाणून घेऊया, ऑगस्ट महिन्याचा हप्ता कोणत्या लाभार्थ्यांना मिळालेला आहे आणि कोणत्या लाभार्थ्यांना अजून मिळालेला नाही। मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळालेला नाही त्यांनी याबाबत विशेष लक्ष देणे गरजेचे आहे, कारण काही लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर न केल्यामुळे हप्त्याबाबत अडचणी निर्माण होऊ शकतात। महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांमध्ये लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी वेळोवेळी आपली आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक असते। मात्र अनेक वेळा काही लाभार्थी आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करत नाहीत आणि याच कारणामुळे त्यांच्या अनुदानाच्या हप्त्यावर परिणाम होऊ शकतो। मित्रांनो, गेल्या अनेक दिवसांपासून लाभार्थ्यांना शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वाची सूचना दिली जात होती। ही सूचना म्हणजे लाभार्थ्यांनी आपले हयात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते। ज्या लाभार्थ्यांनी हे आवश्यक कागदपत्रे सादर केले नाही अशा काही लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळालेला नसेल आणि जर हयात प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तर पुढील हप्त्यावर देखील त्याचा परिणाम होऊ शकतो। याच कारणामुळे सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत देखील हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे। मित्रांनो, हयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी लाभार्थ्यांना सुरुवातीला एक निश्चित मुदत देण्यात आली होती, त्यानंतर ही मुदत वाढवण्यात आली। अशा प्रकारे लाभार्थ्यांना प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अनेक वेळा अतिरिक्त संधी देण्यात आली। शेवटी हयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अंतिम तारीख 15 ऑगस्ट असल्याचे सांगण्यात आले होते। या तारखेनंतर हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू झाल्याचे दिसून आले। यापूर्वी देखील स्पष्टपणे सांगण्यात आले होते की आवश्यक हयात प्रमाणपत्र सादर न केल्यास ऑगस्ट महिन्यापासून योजनेचा लाभ बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो। म्हणून हा मुद्दा प्रत्येक लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। मित्रांनो, यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, जर लाभार्थ्याने 2026 ते 2027 या संपूर्ण वर्षामध्ये आवश्यक हयात प्रमाणपत्र सादर केले नाही तर अशा लाभार्थ्याला या योजनेतून वगळले जाऊ शकते। म्हणजेच केवळ एखाद्या महिन्याचा हप्ता थांबवण्याचा प्रश्न नसून लाभार्थ्याचे योजनेतील नावच काढले जाऊ शकते। अशा परिस्थितीत संबंधित लाभार्थ्याला पुन्हा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नव्याने अर्ज करावा लागू शकतो। त्यामुळे ज्या लाभार्थ्यांनी अद्याप आवश्यक दाखला किंवा प्रमाणपत्र सादर केलेले नाही त्यांनी या मुद्द्याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता कोणाला मिळू शकतो। ज्या लाभार्थ्यांनी आपले आवश्यक कागदपत्रे आणि हयात प्रमाणपत्र वेळेत सादर केलेले आहे अशा लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरण प्रक्रियेत समाविष्ट केले जाऊ शकते। मात्र ज्या लाभार्थ्यांनी आवश्यक हयात प्रमाणपत्र सादर केलेले नाही अशा लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळण्यात अडचण येऊ शकते। म्हणून ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला नाही तर त्यामागे काय कारण आहे हे लाभार्थ्यांनी समजून घेणे आवश्यक आहे, कारण आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेचा पुढील हप्त्यांवर देखील परिणाम होऊ शकतो। मित्रांनो, ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू झाल्यानंतर अनेक लाभार्थ्यांमध्ये पुढील हप्त्याबाबत चर्चा सुरू झाली आहे। या कालावधीमध्ये रक्षाबंधनाचा सण असल्यामुळे काही लाभार्थ्यांच्या अपेक्षा होत्या की ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरित झाल्यानंतर पुढील हप्त्याची प्रक्रिया देखील लवकर सुरू व्हावी। अनेक लाभार्थ्यांकडून पुढील हप्ता लवकर मिळावा अशी मागणी देखील होत आहे। मात्र येथे एक मुद्दा लक्षात घेणे आवश्यक आहे, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांच्या व्यवस्थापनामध्ये आता विभागनीय फरक झालेला आहे।
मित्रांनो, आता लाभार्थ्यांचे विभागनीय विभाजन झालेले आहे. दिव्यांग लाभार्थ्यांसाठी दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून निधी मंजूर करून त्यांचे वितरण केले जाते, तर इतर लाभार्थ्यांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत निधी मंजूर करून वितरणाची प्रक्रिया केली जाते. यामुळे दोन्ही विभागामधील निधी मंजुरी आणि हप्ता वितरणाची प्रक्रिया काही प्रमाणात वेगळी असू शकते. दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून लाभार्थ्यांसाठी पुढील महिन्याच्या अनुदान वितरणासाठी निधी आधीच मंजूर करण्याची प्रक्रिया होत असल्याचे दिसून येत आहे. म्हणजेच पुढील महिन्याचा हप्ता वितरित करण्यापूर्वी त्यासाठी आवश्यक निधी मंजूर होणे गरजेचे असते. याच पार्श्वभूमीवर सप्टेंबर महिन्याच्या हप्ता वितरणासाठी आवश्यक निधी आणि शासन निर्णय ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येण्याची शक्यता नकारता येत नाही. साधारणपणे 28 किंवा 29 ऑगस्टच्या आसपास सप्टेंबर महिन्याच्या वितरणासंदर्भातील पुढील प्रक्रिया पुढे जाऊ शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मागील महिन्यात देखील महिन्याच्या 25 तारखेच्या आसपास शासन निर्णय निर्गमित झाल्याचे नमूद करण्यात आले होते. त्याच पद्धतीनुसार सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी देखील ऑगस्ट महिन्यातच आवश्यक शासन निर्णय जारी होण्याची अपेक्षा आहे. ही माहिती विशेषतः दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची आहे. मित्रांनो, सप्टेंबर महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यापूर्वी त्यासाठी आवश्यक निधी मंजूर होणे आवश्यक असते. म्हणूनच रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत तरी हप्ता वितरणासाठी आवश्यक निधी मंजुरीची प्रक्रिया सुरू होऊ शकते. दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या लाभार्थ्यांसाठी सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याशी संबंधित शासन निर्णय ऑगस्ट महिन्यातच जारी होण्याची अपेक्षा आहे. मागील महिन्यामध्ये शासन निर्णय तुलनेने लवकर जारी झाल्यामुळे यावेळी देखील अशीच प्रक्रिया होऊ शकते. म्हणूनच दिव्यांग लाभार्थ्यांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. पुढील हप्त्याच्या वितरणासाठी आवश्यक निधी मंजूर होणे हा सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो आणि त्यानंतर हप्ता वितरणाची प्रक्रिया पुढे जाऊ शकते. मित्रांनो, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांच्या बाबतीत हप्ता वितरणाची प्रक्रिया काही वेळा वेगवेगळ्या प्रकारे होत असल्याचे दिसून येत आहे. अनेक वेळा शासन निर्णयाबाबत माहिती उपलब्ध होण्यापूर्वीच हप्ता वितरणाची तारीख जाहीर होते किंवा थेट वितरणाची प्रक्रिया सुरू होते. यामुळे काही लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. मात्र दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून लाभार्थ्यांसाठी निधी मंजूर आणि शासन निर्णयाची प्रक्रिया तुलनेने स्पष्ट पुढे जात असल्याचे सांगण्यात येत आहे. दिव्यांग सक्षमीकरण विभाग वेगळा झाल्यापासून लाभार्थ्यांना योजनेत समाविष्ट करण्याची आणि लाभ वितरणाची प्रक्रिया अधिक सुलभ पद्धतीने सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक महिन्याचा शासन निर्णय देखील तुलनेने लवकर येत असल्याचे सांगण्यात आले आहे. तर मित्रांनो, आजच्या माहितीतून काही सर्वात महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्या. पहिली गोष्ट म्हणजे ज्या लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळालेला नाही त्यांनी त्यामागे काय कारण आहे तपासणे आवश्यक आहे. विशेषतः आवश्यक असलेला हयात प्रमाणपत्र सादर केलेले आहे की नाही याची खात्री करणे महत्त्वाचे आहे. कारण आवश्यक प्रमाणपत्र सादर न केल्यास पुढील हप्त्यावर देखील परिणाम होऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2026 ते 2027 या वर्षामध्ये आवश्यक दाखला सादर न केल्यास लाभार्थ्याला योजनेतून वगळले जाऊ शकते आणि त्यानंतर नव्याने अर्ज करावा लागू शकतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर केलेले आहेत अशा लाभार्थ्यांसाठी सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची वितरण प्रक्रिया पुढे जाऊ शकते. आणि विशेषतः दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या लाभार्थ्यांसाठी सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासंदर्भातील निधी मंजुरी आणि शासन निर्णय ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या कालावधीमध्ये येण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. मागील महिन्यामध्ये शासन निर्णय लवकर जारी झाल्यामुळे यावेळी देखील अशीच प्रक्रिया होऊ शकते. तर मित्रांनो, दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या लाभार्थ्यांसाठी तसेच इतर योजनातील लाभार्थ्यांसाठी अनुदान वाटप, शासन निर्णय आणि इतर महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तसेच संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि इतर शासकीय योजनांबाबत येणारे प्रत्येक महत्त्वाची माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. म्हणूनच व्हिडिओची माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया अशाच आणखी एक महत्त्वाच्या माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.